नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. साहित्य उत्सव प्रस्तुत अर्थपूर्ण या सदरातील या भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण काही भागांपासून डेथ क्लेम याबाबत चर्चा करतोय. आज आपण जे नवीन नियम येत आहेत आणि जे नियम लागू झालेले आहेत डिजिटल सिक्युरिटी बाबत किंवा डिजिटल बँकिंग बाबत त्याबाबत चर्चा करणार आहोत. आणि जे काही डेथ क्लेम बाबत बाकी आहे ते यानंतर कंटिन्यू करणार आहोत पुढील भागांपासून. तर सर्वप्रथम म्हणजेच 1 ऑक्टोबर 2021 पासून एक नवीन नियम आलेला आहे. त्याबाबत आपण यापूर्वीच्या काही भागांमध्ये चर्चा केलेली आहे. परंतु तरी सुद्धा काही कन्फ्युजन असेल कोणाचं तर ते दूर व्हावं त्याकरिता तो काय नियम आहे हे आपण जाणून घेऊया. ऑटोपे म्हणून एक प्रकार असतो. ऑटोपे म्हणजेच आपण कुठल्या पेमेंट करिता ऑटोमॅटिक ते कट व्हावं याकरिता दिलेली सहमती. फॉर एक्झाम्पल, जर इलेक्ट्रिक बिल असेल आपलं तर आपण ते डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ऑटोपेला देऊ शकतो. म्हणजेच जर पुढच्या महिन्याचं बिल आलं तर ते ऑटोमॅटिक डेबिट कार्डच्या माध्यमातून किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून डिडक्ट होऊन जाईल. ही सुविधा सप्टेंबर 2021 पर्यंत चालू होती. त्यानंतर यामध्ये काही बदल झालेले आहेत. सर्वात पहिला बदल म्हणजे हाच की ऑटोपे हे त्या दिवस पासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2021 पासून थोडं बदललेलं आहे. त्यामध्ये आता असं आहे की काही गोष्टी अशा असतात की आपल्याला नको असतात किंवा काही दिवसांकरिताच काही सर्व्हिसेस हव्या असतात, परंतु एकदा ऑटोपे चालू झाला की ते कॅन्सल करायला त्रास व्हायचा. प्रत्येक वेळी आपल्याला त्या कंपनीला, त्यानंतर जिथून ही सुविधा म्हणजे जिथून आपलं पेमेंट कट होतं त्या कंपनीला असे आपल्याला सारखं त्यांना रिमाइंड करावं लागायचं. परंतु हे होऊ नये त्यामुळेच ऑटोपे हे तेव्हापासनं म्हणजेच दिनांक 1 ऑक्टोबर 2021 पासनं बंद झालेलं आहे. आणि त्यामध्ये मग काही पर्याय समोर आलेत. एक म्हणजेच आपल्याला 24 तास आधी किमान जे आपलं ऑटोपे कट होणार आहे त्या संदर्भात बँकेचा एक मेसेज येईल की तुमचं एवढ्या रुपयांचं पेमेंट या दिवशी याकरिता डेबिट होणार. म्हणजेच आपल्याला आधीच कळून जाणार की हे पेमेंट होऊ द्यायचं आहे की नाही. तर जर नसेल होऊ द्यायचं तर त्याच मेसेजमध्ये किंवा ईमेलमध्ये ती लिंक पण असणार आपल्याला की ते आपण स्टॉप सुद्धा करू शकणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिसेस आता सबस्क्राईब करताना एक रिकरिंग पेमेंट सुद्धा इंट्रोड्यूस झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला जर पर्टिक्युलर सर्व्हिस ही फक्त 3 महिन्यांकरिता, 6 महिन्यांकरिता किंवा 1 वर्षाकरिता अवश्य असेल तर तेवढ्याच पिरियड करिता ती सर्व्हिस ऍक्टिव्हेट राहील. म्हणजेच पेमेंट तुमचं कट होईल आणि त्यानंतर ते कंटिन्यू मध्ये पेमेंट कट होणार नाही. आणि जर 5,000 किंवा त्यापेक्षा अधिकचं जर ऑटोपे असेल तर याकरिता 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन आहे. म्हणजेच ज्या बँकेतनं पेमेंट कट होणार क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ती बँक
आपल्याला OTP पाठवणार आणि हा OTP एंटर करावा लागेल, त्याशिवाय ते पेमेंट होणार नाही. यामधनं काही सर्व्हिसेस एक्सक्लूड केलेल्या आहेत, म्हणजेच त्यांना ही ऑटोपेची जी सर्व्हिस आहे ही लागू नसणार. त्यामध्ये म्युच्युअल फंडचे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा लोनचे जे आपले EMI जातात यांना ही स्कीम लागू असणार नाही. त्यानंतर आणखी एक नियम जो काही महिन्यांपासून लागू झाला तो आहे चेकच्या संदर्भात. आपण पेमेंट करताना कधी कधी थर्ड पार्टी पेमेंट करताना चेक देतो. त्या चेकवरती त्या व्यक्तीचं म्हणजे किंवा कंपनी किंवा संस्थेचं ज्यांना कोणाला पेमेंट द्यायचं असेल त्यांचं पे मध्ये नाव लिहितो, अमाऊंट टाकतो, साईन करतो आणि तो चेक त्यांना हँड ओव्हर करतो. यामध्ये सुद्धा बरेचसे फ्रॉड झालेले आहेत. अमाऊंट टाकलेली असेल तरी सुद्धा ते अल्टर करून किंवा बऱ्याच गोष्टी करून बरेचसे फ्रॉड हे झालेले आहेत. हे थांबवण्याकरिता CTS सिस्टम चे चेक नवीन इश्यू झाले, CTS एनेबल 2010. तरी सुद्धा काही प्रमाणात फ्रॉड्स हे होतच होते. त्यामुळे एक सिस्टम आली पॉझिटिव्ह पे सिस्टम म्हणून. पॉझिटिव्ह पे सिस्टम मध्ये काय होतंय तर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कोणा एका व्यक्तीला चेक दिला असेल तर तो चेक 1 लाखाचा असेल तर ती व्यक्ती एक आणखी शून्य वाढवून तो चेक 10 लाखाचा करू शकते आणि जी वर्ड मध्ये अमाऊंट लिहिलेली आहे ते कुठल्या पद्धतीने चेंज केली जाऊ शकते असं कधी कधी होऊ शकतं. किंवा आणखी या व्यतिरिक्त काही फ्रॉड केला जाऊ शकतो. हे स्टॉप करण्याकरिता पॉझिटिव्ह पे ही सिस्टम आलेली आहे. या पॉझिटिव्ह पे सिस्टमने होणार असं की तुम्ही त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, संस्थेला किंवा कंपनीला पेमेंट केल्यानंतर म्हणजे चेक दिल्यानंतर तुम्ही तुमच्या बँकेला इन्फॉर्म करणार थ्रू प्रॉपर चॅनल. ते थ्रू SMS असू शकतं, थ्रू ईमेल असू शकतं किंवा मग त्या बँकेच्या ऍपवर सुद्धा अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे की मी या व्यक्तीला या तारखेचा या अमाऊंटचा चेक इश्यू केलेला आहे. म्हणजे जेव्हा तो चेक तुम्ही ज्या व्यक्तीला दिलेला आहे तो प्रेझेंट करेल आणि प्रेझेंट केल्यानंतर तो क्लिअरिंग करिता तुमच्या बँकेपुढे येईल, त्यावेळी तुमच्या बँकेकडे तुम्ही वाचन केलेले डिटेल्स ऑलरेडी असेल. जर तो चेक तुम्ही 10,000चा दिलेला आहे आणि त्या प्रेझेंट करणाऱ्या व्यक्तीने तो जर 1 लाखाचा करून टाकला तर तो चेक पास होणार नाही, तो डिसऑनर केला जाईल. तर हे आहे पॉझिटिव्ह पे सिस्टम बाबत. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड टोकनाइज सिस्टम. हे दिनांक 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. यामध्ये असं होणार आहे की जे कोणी मर्चंट्स आहेत, मर्चंट्स म्हणजे जिथून आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम, त्यानंतर मिंत्रा वगैरे, जे कुठले असे मर्चंट्स आहेत जिथून ऑनलाईन शॉपिंग केली जातं, रिचार्ज केले जातं मोबाईलचे, तिथे आपण डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर टाकतो आणि तो आपल्याला वेळोवेळी टाकू नये म्हणून त्या कंपन्यांकडे एक पर्याय असतो की सेव्ह कार्ड डिटेल्स. त्यामध्ये ते कार्ड नंबर आणि कार्डची एक्सपायरी डेट या 2 गोष्टी सेव्ह करून ठेवतात. आपल्याला फक्त पेमेंट करताना कार्डचा CVV आणि OTP टाकायचा असतो आणि पेमेंट होऊन जातं. परंतु आता असं होणार नाही आहे. यामुळे आपले कार्डचे नंबर लिकेज होण्याचा म्हणजेच डेटा लीक होण्याचा धोका असतो आणि हा धोका ओळखूनच टोकनाइज सिस्टम ही इश्यू झालेली आहे. त्यामध्ये सर्व मर्चंट कडून दिनांक 1 जानेवारी 2022 पासून आपले जे काही कार्डचे नंबर्स सेव्ह आहेत ते सर्व काढून घेतले जातील आणि मग आपल्याला जेव्हा कधी पेमेंट करायचं असेल कुठलंही त्यावेळी 2 पर्याय असतील. एक तर फ्रेश आपला कार्डचा नंबर, कार्डची एक्सपायरी डेट,
CVV टाकायचा, नाहीतर टोकनाइज सिस्टमद्वारे पेमेंट करायचं. तर टोकनाइज सिस्टम आता काय आहे? जसं की आपण UPI वापरतो, कुठलाही एखादा ऍड्रेस असतो आणि त्यानंतर @ असा UPI ID आपला असतो, तो आपल्याला इझिली आठवणीत राहतो. तशाच प्रकारचं हे टोकनाइज सिस्टम असणार आहे. हे टोकनाइज सिस्टम जनरेट करण्याकरिता बँक, ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरलं जातं, कार्ड प्रोव्हायडर, व्हिसा किंवा मास्टर किंवा रुपे, आणि मर्चंट, जिथून आपण शॉपिंग करणार आहोत, या तीनहींचे सर्व्हर हे त्यामध्ये सहभागी असतील टोकन इश्यू करण्याकरिता. तर जेव्हा आपण पेमेंट करू तेव्हा जर टोकनाइज सिस्टमचा पर्याय आपण निवडला तर आपले कार्डचे डिटेल्स हे मर्चंट कडे जाणार नाही, मर्चंट कडे आपले टोकनचे डिटेल्स जातील. टोकन नंबर्स आपल्या त्या पर्टिक्युलर कार्डची आयडेंटिटी असते. टोकनाइज मध्ये टोकन इश्यू केलं जाईल, कार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर कडून बँकेला ते पोहोचवलं जाईल आणि मर्चंट पर्यंत सुद्धा ते विदिन अ सेकंड पोहोचेल. तर अशा माध्यमातून आपली पेमेंट सिस्टम ही चेंज होणार आहे दिनांक 1 जानेवारी 2022 पासून. जर फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादं रिचार्ज करायचं किंवा एखादी वस्तू घ्यायची आहे, तर आपण टोकनाइज पर्याय निवडला तर आपल्याला आपले कार्डचे काय जे डिटेल्स विचारतील ते विचारतील किंवा आणखी काय वेगळे डिटेल्स विचारू शकतात. ते दिल्यानंतर एक टोकन नंबर आपल्याला जनरेट करून दिला जाईल. तो टोकन नंबर हा अल्फा न्यूमेरिक असेल. तो टोकन नंबर एंटर केल्यानंतर आपलं पेमेंट होईल आणि आपले कार्डचे डिटेल्स हे त्या कुठल्याही मर्चंट साईटवर किंवा ऍपवर हे जाणार नाही, ते सेव्ह होणार नाही. तर अशा प्रकारे आपले कार्डचे डिटेल्स हे सुरक्षित राहू शकतात. तर या 3 गोष्टी आहेत जे नियम सध्याच्या काळात बदललेले आहेत आणि बदलणार आहेत. तर आज आपण इथेच थांबूया आणि पुढे नवीन भागात आपण कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.